नर्मदे हर त्वदीयपादपंकजं नमामि देवी नर्मदे, त्वदीयपादपंकजं नमामि देवी नर्मदे। आज माझी पहिली पायी नर्मदा परिक्रमा अनुभव कथन 2013-14 व तीर्थ महात्म्य वर्णन भाग 66वा। त्यासाठी मी हरिभक्तीपरायण सौ सीमाताई नवनाथ महाराज आहेर, श्री क्षेत्र ताहराबाद, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर येथून आपल्यासमोर लाईव्ह येत आहे। नर्मदा परिक्रमा कथनाचा हा 66वा भाग। रात्री गायत्री माता मंदिर लखना 2 या शहरामध्ये रात्रीचा मुक्काम झाला आणि आता पहाटे बरोबर 3 वाजता उठलेलो आहोत। आता वरच्या मजल्यावरती आम्हाला आरामासाठी त्या हॉलमध्ये जागा दिली होती, म्हणून आता पहाटे लवकर उठून खाली येऊन खाली टॉयलेट बाथरूम सगळी व्यवस्था होती। चावी आमच्याकडे होती त्या जिन्याची, ती जिना उघडून आता खाली येऊन त्या हँडपंपवरती एकाएकाने पाणी हापसून त्या पुजाऱ्यांकडून रात्रीचीच बादली घेऊन ठेवली होती। मग सगळ्यांनी एक एक करून स्नान केलं। स्नान झाल्यावर वरती जाऊन पुन्हा आरती व अष्टक केले आणि आरती झाल्यावर आता आमचं सामान भरून लवकर निघायची घाई आहे आणि सामान भरून आता निघालेलो आहोत। बॅग सगळ्यांनी आपापल्या पाठीवर घेतल्या, काठी कमंडल घेतला आणि ती जी चावी होती ती चावी तिथं गेटलाच लटकून ठेवायची सांगितलेली होती, तर माझ्या पतिदेवाने तिथं ठेवली। तिथून आता कंपाऊंडच्या बाहेर आलो आणि आता रस्त्याला लागलो, तर एवढं सगळं आवरेपर्यंत आम्हाला 2 तास लागायचेच, म्हणजे 5 वाजले होते। आणि आता 5 वाजता सगळे हॉटेल उघडले होते, म्हणजे चहाचे हॉटेल, कारण मोठा हायवे होता आणि मोठ्या मोठ्या गाड्या तिथून जात होत्या, त्यामुळे हॉटेल लवकर उघडत होते। तर लगेच तिथं माझ्या पतिदेवांनी सांगितलं, थांबा, आपल्याला रात्री मी इकडं आलो होतो ना, तेव्हा एका हॉटेलवाल्याने मला सांगितलं होतं की पहाटे तुम्ही सकाळी चहाला माझ्याकडे या, पण मी त्यांना सांगितलं होतं आम्ही पहाटे लवकर जातो। तर त्यांनी सांगितलं किती लवकर? मी सांगितलं अंदाजे 5 वाजता। तर त्या हॉटेलवाल्याने सांगितलं 5 वाजता मी हॉटेल उघडेन आणि तुम्ही चहा घ्यायला या। तर त्याने हॉटेल उघडलं असेल, आपण चहा घेऊन जाऊ। आणि खरोखर हॉटेल चालू होतं, चहा तर तयार होतच होता। आम्ही गेल्यावर लगेच त्यांनी चहा बनवला आणि तिथं चहा घेतला। चहा घेऊन निघालो आणि आता गाव पार करायचं, थोडं पुढं गेलो तर मोठा चौफुला आहे, म्हणजे तिथे आडवा रस्ता आहे। तो इकडे बर्गीवरून म्हणजे मय्येवरून थेट जबलपूर तिकडे जाणारा तो रस्ता आहे, मोठा हायवे आहे। आणि इकडे नागपूर, इकडे शिवनी वगैरे इकडे जाणारा तो रस्ता आणि पुढे जाणारा तो नरसिंगपूरला। तर आता त्या गावाच्या बाहेर निघालो, आणखी 1 किलोमीटरपर्यंत दुकाना घरं असं होतंच। तर हे गाव पार करता करता जवळजवळ 1-1.5-2 किलोमीटर असेल। आणि 15-16च्या परिक्रमेमध्ये सुद्धा असंच पहाटे उठून चालायचो, कारण आम्ही तेव्हा तर पहिली परिक्रमेत एवढं तयारी मनाची झालेली होती आणि मय्येने एवढी कृपा केलेली होती, मय्यावर एवढा विश्वास बसलेला होता। आता दुसऱ्या परिक्रमेत आम्ही दोघंच होतो, पण कशाला घाबरत नव्हतो, कारण जे असेल ते असेल, मय्या समोर आहे। कोणत्याही संकटाला तोंड द्यायची तयारी झालेली होती, कारण ते तोंड आपण द्यायचं नाही तर मय्या देणार आहे। म्हणून किती पहाटे उठून स्नान करून जंगल असेल काही असेल तरीसुद्धा तिथून आम्ही चालायचोच। मग या ठिकाणी सुद्धा आता तर रोडच होता, म्हणून गायत्री मंदिरातच मुक्काम केला होता। स्नान वगैरे करून पहाटे आम्ही 4:30लाच चालायला लागलो। पण गावाच्या बाहेर, म्हणजे या परिक्रमेत ज्या ठिकाणी आलेलो आहोत, गावाच्या बाहेर 2 किलोमीटर आलो आणि आता पुढे काही अंतरावरच खूप मोठा हायवे परत लागणार आहे, तो बायपासचा नरसिंगपूरला जाणारा। तर त्या रोडवर जाणार तेवढं थोडं अलीकडेच एक गाडी पाठीमागून आली, स्कॉर्पिओ गाडी। हां, पाठीमागून आली आणि पुढे गेली आणि परत वळून मागे आली आणि ते आमच्याजवळ येऊन थांबली। आता 4:30 वाजलेले आहे पहाटचे आणि एवढ्या अंधारात कुणीच उठलेलं नव्हतं, कुणी जागं नव्हतं, कुणाचं घराचं दारसुद्धा उघडं नव्हतं। अशा वेळी आम्ही गाव पार केलं आहे आणि एवढ्या अंधारात आता आम्ही दोघंच आहोत। अशा वेळी आम्ही नेमकं भयंकर थंडी होती,
आमचे जे ब्लँकेट होते ना ते अंगावर घेतलेले होते, स्वेटर आतून असूनसुद्धा ब्लँकेट अंगावर घेतलेले होते, वरून बॅगा घेतलेल्या होत्या आणि तोंड वगैरे सगळं पॅक बांधलेलं होतं. अशावेळी ती गाडी आली आणि एकदम आमच्याजवळ थांबली, आमच्या समोर थांबली बाजूला गाडी. तेव्हा त्या गाडीमध्ये आम्ही बघितलं तर त्या गाडीचा जो ड्रायव्हर होता तो मुस्लिम होता आणि कारण त्याच्या डोक्यात गोल टोपी होती. मी उगाच कुणाबद्दल काही सांगते असं नाही आहे. तर आणि त्याच्या शेजारी बसलेला होता तर त्याच्या डोक्यात टोपी नव्हती, स्वेटर घातलेलं होतं त्याने. तर त्याने आमच्या एकदम जवळ येऊन गाडी थांबवली आणि म्हणे, ए कोण आहे, कुठे चालले, असं बोलले ना. तर आम्हाला थोडं घाबरल्यासारखं झालं एकदम, कारण अंधारात होतो आणि एवढ्या रात्री कोण आपल्याला बोलते. गाडी थांबवून आणि ती टोपी बघितल्यावर थोडी भीतीच वाटली, कारण मागच्या परिक्रमेमध्ये ते पोरं आम्हाला थोडे हसले होते. त्यामुळे मला या परिक्रमेत आता लगेच ध्यानात आलं की म्हणून तिकडं बघितलं. तर ते म्हटले, कुठून आलात तुम्ही, कोण आहात. माझ्या पतिदेवाने सांगितलं आम्ही परिक्रमावासी. ते म्हणे परिक्रमावासी म्हणजे, आता जो बोलत होता तो अलीकडे बसलेला मुलगा बोलत होता. तो म्हटला परिक्रमावासी म्हणजे हे म्हणे नर्मदेची पूर्ण पायी प्रदक्षिणा करणे, त्याला परिक्रमा म्हणतात. तो म्हटला ठीक आहे, मग इकडं कुठं, नर्मदा किती लांब आहे. हे म्हटले लांब आहे, पण इकडूनही परिक्रमावासी जातात, कारण इकडून शॉर्टकट आहे आणि आम्ही पावसामुळे इकडं आलो, कारण त्या परिक्रमेतसुद्धा खूप पाऊस होता. पावसामुळे आम्ही इकडे आलेलो आहोत. तर आता नरसिंगपूरला गेलो की पुढे लगेच बर्मान घाटला आम्ही तिकडे जाणार आहोत, म्हणजे मैयाच्या किनाऱ्यावर पुन्हा लागणार आहोत. तो म्हटला ठीक आहे, पण कोण आहात तुम्ही दोघं. हे म्हटले आम्ही पती पत्नी. पती पत्नी, काय आधार आहे तुमच्याकडे, काय प्रूफ आहे तुमच्याकडे. तर माझ्या पतिदेवांनी सांगितलं आता पती पत्नी आहे, आता याच्यापेक्षा काय तुम्हाला काय दाखवायचं. ते म्हटले आम्हाला आधार कार्ड पाहिजे. आता योगायोगाने आमच्याकडे होते ते दोघांचे आधार कार्ड, त्यांना माझे पतिदेव काढूच लागले बॅगमधून. पण मला खूप भीती वाटत होती, पण मी म्हटलं आता जे असेल ते असेल, पण आता आपण हिंमत धरायची आणि मनातली मनात नर्मदे हर म्हटले, कारण खूप ताकद आहे त्या शब्दामध्ये. नर्मदे हर म्हटले आणि एकदम डोळे उघडले आणि त्यांना म्हटलं आम्हाला ID मागणारे, आम्हाला प्रूफ मागणारे तुम्ही कोण आहात. एकदमच म्हटले, मला तर म्हणजे नंतर मला सुद्धा विश्वास बसत नव्हता, हे मी म्हटले असेल का. मी खूप घाबरणारी आहे, मला काही एवढी हिंमत नाही आहे आणि असं एवढ्या रात्री मी कशी बोलू शकेल. पण त्या मैयानेच एवढी मला आत्मशक्ती दिली की मी त्यांना विचारलं आम्हाला विचारणारे तुम्ही कोण. आता तुम्ही कोण म्हटल्यावर ते लोकंसुद्धा घाबरले, ते सुद्धा थोडे चाचरल्यासारखे बोलायला लागले. पण कारण तो ड्रायव्हर मुसलमान बघितल्यामुळे मलाही भीती वाटलेली होती. पण त्या अलीकडे बसलेल्या मुलाने सांगितलं की तुम्ही घाबरू नका, आणि आम्ही कोण आहोत तर आम्ही बजरंग दलाचे कार्यकर्ते आहोत. तर इथे खूप गोकांड म्हणजे गायींची हत्या खूप होती आहे, म्हणून आम्ही सगळे त्याच्यामध्ये रात्रीचं फिरतो आहोत की कुठं काय चालू आहे, कुठं काय चालू आहे, आम्ही गस्त घालतोय. अरे आम्हाला तर खूप बरं वाटलं, एकदम मी निश्वासच सोडला. म्हटलं मैया, आणि त्यांनी सांगितलं की माताजी खूप हिमतीने बोलल्या. विचारलं ठीक आहे, आणि तो मुसलमानाचा जो मुलगा होता, कारण मला जी भीती होती ती माझ्या मनातली भीती निघून गेली. त्याने सांगितलं की तुम्ही घाबरायचं नाही, मी मुसलमान दिसतो आहे, माझ्या टोपी बघून तुम्हाला असं वाटलं असेल, पण मी बजरंग दलामध्ये आहे, मी त्याच्यामधला कार्यकर्ता आहे आणि मी हे सगळं कार्य करण्यासाठी, गोहत्या थांबवण्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत. मी सुद्धा या दलामध्ये आहे, त्यामुळे तुम्ही काही मनात आणू नका. त्यावेळी मला इतकं बरं वाटलं आणि माझी पतिदेवानंसुद्धा. आम्ही एकमेकांना म्हटलं अरे इतके चांगले माणसंसुद्धा या भारतात आहेत असं वाटलं. आणि नर्मदा मैयेला म्हटलं ही सगळी तुझी लीलाच आहे. एवढे घाबरलेले, पण एकदम आम्ही शांत झालो. आणि त्यांनी सांगितलं तुम्ही काळजी करू नका, घाबरूही नका. आम्ही म्हटलं नाही तसं काही नाही घाबरण्याचं. ते म्हटले हो, आता इथून पुढे तुम्हाला नरसिंगपूरपर्यंत आमची गाडी कुठेही भेटू शकते, कारण आमची गाडी सारखी फिरती आहे. आमची एक गाडी नाही आहे, अशा अनेक गाड्या आहेत. आणि कुठं जर कुणावर अन्याय होत असेल, कुणा त्रास होत असेल कुणाला, तर ते सगळं थांबवण्यासाठी आमचे सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत. म्हणून इकडे तुम्ही घाबरायचं काही काम नाही, कधी या कधी या कसे या, काही काळजी करायची नाही असं ते म्हटले. आणि आम्ही त्यांना नर्मदे हर म्हटलं, ते सुद्धा नर्मदे हर म्हटले, दोघंही नर्मदे हर म्हटले आणि ती गाडी पुढं निघून गेली. तशी आम्हाला काही त्यांना बोलवायची परत फोन करायची गरज नव्हती, पण आम्हाला काही गरज नव्हती, कारण नर्मदा मैया आमची सक्षम आहे. म्हणून
नर्मदेहर म्हटलं आणि ते गाडी पुढं निघून गेली. आता हे दुसऱ्या परिक्रमेतला प्रसंग मुद्दामून सांगितला 15-16च्या परिक्रमेमधला. म्हणून आता पहिल्या परिक्रमेमध्ये गायत्री मंदिरातून आता ही 2 किलोमीटर चालून आलो, गावाच्या पुढे आणखी 2 किलोमीटर गेलो तर तो मोठा हायवे लागला. आता 4 लाईन होता तो. एवढा आता सगळा नवीन रस्ता झालेला होता, तो एकदम नवीन. म्हणजे जे जुना रस्ता होता, जुन्या रस्त्याला जे दुकानं होत्या, जे घरं होते, जे गाव होतं, ते सगळं आता अतिक्रमणामुळे ते सगळं हटवण्यात आलेलं होतं सगळं. आता तिथं काही राहिलेलं नव्हतं, दुकानं वगैरे काही ओळखत नव्हतं. म्हणून तो रस्ता खूप मोठा. आता त्या हायवेला लागलो आणि त्या हायवेने चालू लागलो. चालता चालता आता 7-8-10 किलोमीटर चालून गेलो आणि आता सकाळ झाली. म्हणजे 6-6:30 वाजले. तर पुढे एक छोटंसं गाव लागलं, शिरमंगणी म्हणून. पण आजच्या दिवशी एवढं धुकं पडलं होतं, कारण रात्री खूप पाऊस आणि आता धुकं. कारण त्या वरच्या साईडला कधी कोणतं कसं वातावरण होईल काही सांगता येत नाही. एवढं धुकं की आम्हाला पुढं काही दिसतच नव्हतं. मग त्या गावाच्या थोडं पुढं गेल्यावर त्या शिरमंगणीच्या काही हॉटेल लागले, मोठे मोठे ढाबे होते. तर ते ढाबेवाले पण हाक मारू लागले, नर्मदेहर बाबाजी माताजी आओ चाय पिओ. आता आम्ही सुद्धा घ्यायचो चहा. तिथं खूप गाड्या थांबलेल्या असायच्या, कारण तो रस्ता म्हणजे फक्त मोठ्या गाड्यांसाठीच असेल तो. तर त्या गाड्याही थांबलेल्या असायच्या. आम्ही तिथं पटांगणामध्ये बसून करत चिखल जिकडे तिकडे चहा वगैरे घेऊन आता पुढे निघालो. तर पुढे आता गावही संपलेलं होतं आणि वस्त्याही संपलेले होत्या. आता नुसता घाट आणि जंगल, दोन्ही बाजूनी घनदाट झाडी नुसती आणि दोन्ही बाजूनी जंगल आणि डोंगर. आता त्या रस्त्याने चालत होतो, धुकंही खूप होतं. म्हणून गाडी आलेली सुद्धा, गाडीवाले सगळे लाईट लावून चालत होते. पण जे मी तुम्हाला सांगितले होते की मला बरेलामध्ये उत्तर तटावर की जे ड्रायव्हर लोक गप्पा मारत बसले होते, तर मला थोडी भीती वाटली होती. पण आता या तटावर आम्ही जेव्हा चालतो आहे त्या मोठ्या रस्त्याने, तेव्हा जे मोठ्या मोठ्या गाड्या येत आहेत, तर त्या गाड्या कधीमध्ये गाडी येते आहे फक्त. दुसरं कोणी रस्त्याने एकही गाडी, छोटी गाडी भेटत नाही किंवा माणूस भेटत नाही, नुसतं जंगलच जंगल. तर त्या गाडी तिकडून समोरून आली की ते ड्रायव्हर म्हणायचे, जय हो नर्मदेहर, जय हो भोले बाबा, असे जेव्हा म्हणायचे ना, तेव्हा खूप आनंद वाटायचा. अरे की यांच्याकडे सुद्धा परमार्थ आहे. कारण अगोदर काय वाटत असेल काय वाटत नसेल, पण तेव्हा खूप आनंद वाटला की ते नर्मदेहर म्हटले. म्हणजे यांनासुद्धा कळतं आहे की कुठले असतील, किती लांबून आलेले असतील, कुठं जात असतील, काही माहिती नाही. पण नर्मदेहर म्हणायचं यांनाही कळतं आहे आणि जय हो भोले बाबा हे म्हणायचं कळतं आहे. म्हणजे खूप आनंद वाटला. आणि त्या जंगलातून त्या रस्त्याने चालत होतो. आता काही गाव लवकर नव्हतं, म्हणून आता जवळजवळ 20 किलोमीटर आम्ही चालून गेलो होतो सकाळपासून, लखनादोनपासून. त्यावेळी पुढे आम्हाला एक पाठीमागून एक मोटरसायकल आली. असा घाट उतरतच होतो, एक मोटरसायकल आली आणि एक तरुण मुलगा होता. त्यामुळे 18-20 वर्षा वयाचा मुलगा असेल आणि त्याच्या पाठीमागे बसलेला एक माणूस होता. दोघेजणं त्या घाटातून त्या रस्त्याने गाडीवर जात होते. तर ते म्हटले, जय हो बाबाजी. ते म्हटले, तुम्ही परिक्रमेमध्ये आहात का? आम्ही म्हटलं हो. त्यांनी माझ्या पतिदेवांना सांगितलं, मग तुम्ही पुढं या, अजून 10 किलोमीटर जर आलात तर माझा पुढे ढाबा आहे आणि शुद्ध शाकाहारी आहे, तर तुम्ही तिथं या आणि तिथं मी तुमची जेवणाची व्यवस्था करतो. कुणालाही विचारा, गुड्डू का ढाबा. आम्ही म्हटलं ठीक आहे. माझ्या पतिदेवांनी सांगितलं, बरं झालं, कारण आता 20 किलोमीटर चालून आलो आहे आणि इकडे आता काय असं दिसत नाही की कुठं गाव असेल म्हणून. मग तो घाट उतरलो. तर घाट उतरल्यावर आता ती गाडी पुढं निघून गेलेली होती. डाव्या हाताला एक मंदिर होतं, खूप मोठं मंदिर होतं. ते देवीचं मंदिर होतं. ते म्हणजे बंजारी माता. ही बंजारी माता तर किती कृपाळू असावी. अरे जिथं तिथं जंगलात, म्हणजे ती वनात आहेच. परिक्रमवासियांना खूप आधार आहे तिचा. कारण उत्तर तटावर सुद्धा एका जंगलामध्ये बंजारी माताचं मंदिर आहे. कितीतरी ठिकाणी बंजारी माताचे मंदिर आहे आणि या ठिकाणी सुद्धा बंजारी माताचं मंदिर. आता इथं परिक्रमवासी थांबत सुद्धा असतात. असे गाड्यावाले सुद्धा थांबतात थोडा वेळ, कारण तिथं पाण्याची थोडी व्यवस्था आहे आणि मंदिरासमोर सभामंडप आहे. बाकी तिथं दुसरं काही नाही. खाण्यापिण्याचं तिथं काही व्यवस्था नाही आहे. तिथं कोणी महात्माही तेव्हा नव्हते. मग अशा ठिकाणी
आम्ही तिथं गेलो. आम्हाला वाटलं आता इथं काहीतरी व्यवस्था होईल. आता 20 किलोमीटर चाललेलो होतो. बघितलं इकडं तिकडं तर तिथं काहीच व्यवस्था नाही. फक्त पाणी वगैरे पिलो आणि आता पुन्हा निघालो. आता पुन्हा घाट आणि पुन्हा जंगल. पण आता खूप उदास वाटायचं, कारण आता बराच टाईम झालेला होता. म्हणजे 10, 10:30, 11 वाजत आलेले होते. आणि अशा वेळी आता सूर्यही उघडा झालता, म्हणजे ऊन पडलं होतं. आणि हे सगळं जंगल आणि घाट, म्हणून एवढं उदास वाटायचं की आज करमतच नव्हतं. म्हणून माझ्या पतिदेवांना म्हटलं, अहो आज खूप उदास वाटतंय, कालच्यासारखं काहीतरी सांगा ना, म्हणजे रस्ता उरकन. ते म्हटले, आता तुम्ही तर सोकले रोज रोज कथा ऐकायला. आता रस्त्याने चालता चालता बोलायचं थोडं कठीण असतं ना, कारण चालायचं म्हणजे चालायच्या नादातच मनुष्य असतो, आणि बोलायचं म्हटल्यावर मग दम लागतो. एक तर पाठीवर ओझं असतं. पण सगळेच म्हणायला लागले. शेळके बाबाही म्हटले, महाराज जावई बापू सांगा काहीतरी, म्हणजे वेळ जातो आणि चालणंही उरकतं. एकतर आपण मैयापासून लांब आहोत आणि आता कसं थोडं ऊनही पडलंय, त्यामुळे कर्मना जरा. ते म्हटले ठीक आहे. मग त्यांनी सांगितलं, तुम्हाला एक तीर्थाची माहिती सांगतो. आता ती तीर्थ कुठंतरी लुप्त झालेलं आहे, पण त्याची कथा मी वाचली होती, आता ध्यानात आली म्हणून तीच सांगून टाकतो. म्हणून त्यांनी सांगितलं, तुम्हाला एक दारुकेश्वर नावाच्या तीर्थाची माहिती सांगतो. तर ते सांगू लागले, ज्यावेळी मार्कंडेय ऋषींनी पांडवांना ही कथा सांगितली की सगळे तीर्थ, एक तीर्थ म्हणजे एकाहुनी एक बळी रे. आता कोणाचं किती महत्त्व सांगावं तेच कळत नाही आहे. हे मोठं म्हणायला गेलं की ती त्याच्यापेक्षा मोठं आहे. असे सगळे कितीतरी मोठे मोठे तीर्थ आहेत. म्हणून एकदा मार्कंडेय ऋषींनी सांगितलं की भगवंताचा जो वाहक आहे, म्हणजे जो रथाचा सारथी आहे, तो म्हणजे मातली. आणि या मातली सारथ्याचा एक मुलगा, म्हणजे त्याचं नाव दारुक. आणि हा जो मातली आहे, हा मातली मुलगा झाला तेव्हा त्याला खूप आनंद झाला. आणि मुलगा झाल्यावर आनंद होतोच, कारण मुलगी झाल्यावर तेवढा आनंद शक्यतो होत नाही. पहिली असेल तर म्हणतात लोक, काही काही तिचा स्वीकार करतात, पण काही बळच म्हणतात की पहिली बेटीन धनाची पेटी. काही तर म्हणतात पहिलीच पोरगी झाली, लगेच वाकडं तिकडं तोंड, असं असतं. पण मुलीच्या जन्माचं स्वागत करा. आणि मुलीचा जन्म काही पाप नाही आहे. तर नर्मदा पुराणामध्ये कन्यादानाचं इतकं महत्त्व सांगितलं. ज्याने कन्यादान केलं त्याने पृथ्वीदान केल्याचं पुण्य भेटतं त्याला. म्हणून आपल्याला जरी मुलगी नसली, आपण दुसऱ्याची कन्यादान करण्यापुरती दत्तक घ्या आणि तिचं कन्यादान करा, कारण खूप पुण्य आहे कन्यादानामध्ये. कन्या विक्रय कधी करू नका. कन्या गो कथेचा करील विक्रय, मग त्याला नरकाशिवाय जागा नसते. म्हणून कन्येचा कधी विक्रय करू नका. पण आज सगळी परिस्थिती बदललेली आहे, त्या विषयावर मला जास्त बोलायचं नाही आहे. म्हणून नर्मदा पुराणामध्ये सांगितलं की जेव्हा आपल्याला कन्यादान करायचं आहे, तेव्हा आपण त्या मुलीच्या बापाने त्या मुलीच्या अंगावर दागिने घालायचे. म्हणजे आपल्याला जेवढं तिला धन देता येईल तेवढं द्यायचं, पण हुंडा द्यायचा नाही. आपल्या परिस्थितीनुसार तिच्या अंगावर दागिने घालायचे आणि सुवर्णाने अलंकृत करून तिचं कन्यादान करायचं. मग जेव्हा पांडवांनी धर्माने प्रश्न विचारला मार्कंडेय ऋषींना की मुलगी देण्यासाठी, म्हणजे कन्यादान करण्यासाठी जर तिच्या बापाकडे काहीच नसेल, पैसा शिल्लक नसेल, त्याची खूप गरिबी असेल, तर त्याने काय करायचं? तर त्याने फक्त मुलगीच आहे ही घ्या एवढं म्हणायचं आणि संकल्प सोडायचा. मुलीचं फक्त कन्यादान करायचं, त्याने जास्त भानगडीत पडायचं नाही. अरे, धर्माला ही गोष्ट पटली आणि ही गोष्ट आपल्याला सुद्धा पटली पाहिजे. ह्याने पृथ्वीदानाचं पुण्य भेटतं. नव्हे जगात कोणतंच दान करायचं शिल्लक राहत नाही ज्याने कन्यादान केलं. म्हणून कन्येचा म्हणजे मुलीच्या जन्माचं स्वागत करा, विक्रय कधी करू नका आणि तिचा तिरस्कार कधी करू नका. मुलगी स्त्री एक शक्ती आहे आणि साक्षात जगदंबेचा अवतार म्हणजे स्त्री आहे, म्हणून तिचा तिरस्कार करू नका. तर मुलगी झाली तर आनंद होतो किंवा नाही होतो, पण मुलगा झाला की आनंद होतोच. असे क्वचित लोक आहेत की पहिला मुलगा आहे आणि दुसऱ्यांदा मुलीची अपेक्षा होती पण मुलगा झाला तर ते थोडे नाराज होतात.
पण परत म्हणतात बरं झालं एकाला दोघं, म्हणजे भाऊ असतो ना, भावाचा पाठीराखा असतो, एकमेकाला भावाचा आधार असतो, म्हणून म्हणतात ठीक आहे. पण मातलीला सुद्धा इतका आनंद झाला मुलगा झाल्यावर. त्यांनी ठरवलं अरे वा, आता मुलाच्या जन्माचं स्वागत असं करायचं. त्याने खूप दान केलं, गोदान, भूमिदान, धनदान, वस्त्रदान, अन्नदान, एवढं दान केलं की भयंकरच आनंदाच्या भरामध्ये. आणि मुलगा झाल्यावर दान करावं लागतं. दशरथ राजाने सुद्धा खूप दान केलं होतं, नंदबाबाने सुद्धा दान केलं होतं. मुलगा झाल्यावर दान करावं लागतं. मग आणि ते दानही 5वीपर्यंत, म्हणजे त्याचा नाळ जोपर्यंत गळत नाही तोपर्यंत विंटाळ नसतो, तोपर्यंत दान चालतं. मग ह्याने मातलीने सुद्धा खूप दान केलं आणि मुलगा आता लहानाचा मोठा होऊ लागला. मुलाच्या जन्माचं स्वागत कसं असतं आणि पुढचे परिणाम कसे असतात. लहानाचा मोठा होऊ लागला, मुलगा आता खेळकर झाला, आणखी थोडा मोठा झाला, त्याचं शाळेचं वय झालं, मोठं गुरुकुलात जायचं वय झालं. पण मुलगा काही गुरुकुलात राहत नाही. तिथं नेऊन घातला की हा पळून येतो आणि पळून येतून उन्हाळ पोरात खेळतो. आणि मोठा झाला, आता 15-16 वर्षाचा झाला आणि एवढ्या कमी वयात हा चोऱ्या करायला लागला, मारामाऱ्या करायला लागला, हा श्रीगमन करायला लागला, हा काय काय करायला लागला. जे वाईट कृत्य करायचं याने कोणतं शिल्लक ठेवलं नाही, इतका वाईट वागायला लागला. आता मातली जेव्हा आपली ड्युटी संपवून घरी आला तेव्हा त्याला कळलं की आपला मुलगा खूप वाईट कर्तव्य करतो आहे. या वाईट कर्मामुळे आता त्याची दुर्गती तर होईलच, पण पितरांचं काय, माझं काय. म्हणून मातलीला वाईट वाटू लागला आणि तो काळजी करू लागला. काय करावं या मुलाला, एकुलता एक आहे, लाडका आहे. प्रेमाने याला समजावून सांगितलं, ऐकत नाही. आता तर ह्याची हद्दच झाली वाईट कर्माची. आता ह्यो कशानेच ऐकत नाही. आता म्हणतात ना, ओली काडी वाकते पण वाळली तर ती वाकत नाही, मोडते पण वाकत नाही. मग हा तसाच झाला आहे. म्हणून आता काय करावं एवढा मोठा प्रश्न मातलीला पडला आणि तो काळजीमध्ये इतकं त्याला एवढं टेन्शन यायचं, आता कसं करावं. कारण मी ह्याच्यामुळे आता असा जर मुलगा जन्माला आला तर मी पितृऋणातून मुक्त होणार नाही. पितृऋणातून मी मुक्त होणार नाही म्हणजेच मला पितृदोष लागेल आणि पितृदोष खूप वाईट असतो. मातली विचार करू लागला, कारण पितृतर्पण हे करावंच लागतं, पितरांचं श्राद्धही करावं लागतं, त्याच्यासाठी शुद्ध सात्विक मनुष्य लागतो. मग कारण त्याच्याशिवाय पितर तृप्त होत नाही. कारण ज्यावेळी धर्मशास्त्र, नीतिशास्त्र सांगत असता, म्हणजे श्रीमद भगवद्गीता सांगत असता, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की सगळ्यामध्ये श्रेष्ठ, सगळ्या शास्त्रात श्रेष्ठ नीतिशास्त्र आहे की माणसाने नीतीने वागावे, धर्माने वागावे. नीती हा खरा धर्म आहे आणि खरं शास्त्र आहे. तर भगवंताने हे सांगितल्यामुळे जे भीष्माचार्य होते, भीष्माचार्य जेव्हा बाणांच्या शय्येवर पडलेले आहेत तेव्हा भीष्माचार्यांनी भगवंताला सांगितलं, भगवान अरे माझं काय होणार आहे रे आता. अरे मी तर बापासाठी आजन्म ब्रह्मचारी राहिलो, मग आता मी ब्रह्मचारी राहिलो म्हणून आता मी त्यांच्यासाठी काही करू शकलो नाही. पण आता माझं काय, माझ्या मरणानंतर मी सुद्धा तृप्त होणार नाही, माझं काय होईल. तर भगवान श्रीकृष्णाने सांगितलं काळजी करायची नाही. काय होईल माहिती, काय सांगू तुला. भगवान श्रीकृष्ण भीष्माचार्यांना म्हणजे भीष्म पितामहांना सांगू लागे, पितामह तुम्ही काळजी करू नका, तुम्ही पितामह आहात, तुम्ही ज्ञानी आहात आणि तुम्ही सगळ्या गोष्टीच्या पुढे गेलेले आहात. म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो की हे जे पांडव वंश आहे, हे सगळे जे आहेत तर हे सगळे तुमच्या नंतरचे आहेत, म्हणजे सगळे तुम्हाला पितामह म्हणतात. त्यामुळे तुमचं श्राद्ध कर्म कुणीही करू शकतो तुमच्या या कुळातला, आणि सगळं केलेलं श्राद्ध कर्म तुम्हाला पावन होईल. त्यावेळी पितामहांनी सांगितलं हो असं होऊ शकतं. भगवंतांनी सांगितलं हो, का तर हे तुमच्या कुळातले आहेत आणि तुम्ही पितामह आहात, म्हणून यांनी केलेलं श्राद्ध कर्म तुम्हाला पोहोचेल. तर तसं
पांडवांनी केलं सुद्धा. आणि जेव्हा भीष्म तर्पण केलं तेव्हा त्या तर्पणाला नावच भीष्म तर्पण किंवा ब्रह्मतर्पण असं म्हणू लागले. मग पुढे असं सांगतात की मुलाने, आता कोणत्याही मुलाने, मग माणसाला 10 मुलं असतील, 4 असतील, 2 असतील, कोणत्याही मुलाने श्राद्ध कर्म केलं तरी चालतंय, पितृतर्पण केलं तरी चालतंय. पण पितृतर्पण करण्यासाठी मुलगा निर्व्यसनी लागतो. मग निर्व्यसनी मुलगा असावा तो पितृतर्पण करण्यासाठी. पण मातली विचार करू लागला, माझा मुलगा तर एवढा व्यसनी झाला आहे, आता तो माझ्या पितरांसाठी काय करेल. आणि असं शास्त्र सांगतंय की मुलगा झाल्याशिवाय पुरुष पितरांच्या ऋणातून मुक्त होत नाही. आता मुलगा झाला आहे मला, पण इतका वाईट झाला आहे, त्याला काय करू मी. आता असा मुलगा नसलेला बरा. पण ह्याच्यामध्ये दोष कुणाचा असेल तर एके ठिकाणी म्हटलेलं आहे, उन्मादो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता कार्पण्य वंशदोषेन कर्मदोषात दरिद्रता. म्हणजे मुलगा उन्मत्त असेल, व्यसनी असेल, वाईट कर्म करणं असेल तर त्याच्या आईचा दोष असतो. तो मूर्ख असेल तर त्याच्या बापाचा दोष असतो. आणि तो जर वाईट कर्म करणार असेल तर त्याच्या स्वतःच्या कर्माचा दोष आहे, त्याच्या वंशाचा दोष आहे. आणि तो जर दरिद्री असेल मग त्याच्या स्वतःच्या कर्माचा दोष आहे. म्हणून ह्याच्यामध्ये कुणाचा दोष असेल. पण ह्याला सगळे समजावून सांगत होते, हा कुणाचं ऐकत नव्हता. पण इतका वाईट मुलगा, मातलीने सांगितलं रे, इतका वाईट मुलगा नसलेला बरा. कारण असा मुलगा जन्माला येण्यापेक्षा मुलगा नाहीच जन्माला आलेला बरा. कारण असून जर इतकं दुःख आहे तर नसलेलाच चांगला नाही का. मग आईने फक्त 3 मुलांना जन्म द्यावा. एक दाता, शूर आणि भक्त. एक दाता असावा, दान करणारा. एक भगवंताचा भक्त असावा आणि एक शूर असावा, सीमेवर लढणारा. अशा तिन्हीपैकी एखाद्याला जन्म द्यावा. नाहीतर सांगितलं, जननी बांज भली, ती वांज असली तरी श्रेष्ठ आहे. म्हणून मातली एवढा विचार करता करता खूप दिवस निघून गेले आणि आता खूप उशीर व्हायला लागला. मुलगा हद्दीच्या बाहेर गेला. आता कोणती गोष्ट समजावून सांगून ऐकत नाही, म्हणून तो सारखा विचार करतो आहे. आणि एक दिवस तो आपलं काम संपवून घरी आला तेव्हा मुलगा अगदी व्यसनाधीन एकदम धुंद होऊन पडलेला होता. धनाचा तो नाश करत होता. एवढा वाईट कर्म करतो आहे. त्याला बघितलं आणि त्याला इतकं वाईट वाटलं. त्याला वाटलं आता काय करावं. मुलाला जर आता समजावून सांगावं, आता हा समजावून सांगण्याच्या परिस्थितीत राहिलेला नाही आहे. आता हा खूप पुढे गेलेला आहे. आता याला काय करावं. पण पुत्रप्रेमामुळे धृतराष्ट्राने आपल्या कुळाचा नाश करून घेतला. पुत्र स्नेह मोहितो धृतराष्ट्र ऐसा पुसतो. पुत्रस्नेहामुळे त्याने सगळ्या कुळाचा नाश करून घेतला. मग पुत्रस्नेह खूप वाईट आहे. मग पण मातलीने विचार केला, आता कठोर झालं पाहिजे. कारण मुलाला बापाचा धाक असला पाहिजे. आईचा धाक नसला तरी चालतो. आईने प्रेमाने वागलं पाहिजे. प्रेमाने गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजे. म्हणजे मुलगा आईजवळ बसेल, तिने सांगितलेली गोष्ट ऐकेल. पण जो बाप आहे, बापाचा धाक असावा. बापाने गोष्टी समजावून सांगाव्या, प्रेमानेही सांगाव्या, पण धाक असावा. धाक म्हणजे त्याला खूप रोज मारावं लागतं, त्याला हाणावं लागतं असं काही नाही. पण आईने म्हणावं लागतं, तुझा बाप मारील, तुझा बाप रागवेल, असं आईने सांगावं लागतं. तेव्हा त्या मुलाला कळतं, हो आपल्या वडिलांना जसं आवडतं आपण तसं वागलं पाहिजे. आता सगळ्या गोष्टी प्रेमाने सांगायच्या ठरलेल्या आहेत. तसा नियमच आहे शासनाचा. शिक्षक लोकांनी प्रेमाने बोलायचं, घरच्या आईबापांनी प्रेमाने बोलायचं, पोरांचं मन दुखवायचं नाही. आणि मग मन न दुखवल्यामुळे जे मागितलं ते द्यावं लागतं. कारण मन दुखवायचं नाही म्हटल्यावर मग ते काही मागतात, पैसे मागतात, पुढं गेल्यावर गाडी मागतात, घोडी मागतात, आणखी काही मागतात. असं मागून 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 पोरं रात्र घरी येत नाही. आणि काही वेळ एक वेळ असा येतो की पोरं आता आपल्याला सुद्धा सांभाळू शकत नाही. नवीन आपण आईबाप आहोत असं सुद्धा म्हणायला तयार राहत नाही. हे लाडामुळे होते. लाड करावा
पण किती करावं याला मर्यादा असते. हे सगळं मी नर्मदा पुराणामधलं सांगते. इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगून मनोरंजन करायचं माझं काम नाही आहे. कारण मी कधीच मनोरंजन कोणाचं केलेलं नाही. असं कथा कीर्तनं सांगताना सुद्धा की आपला जो धर्म आहे, धर्म आणि शास्त्र सांगणं, कारण पाहोनीय ग्रंथ करावे कीर्तन, एवढंच मला माहिती आहे. म्हणून मनोरंजन करणं हा कीर्तन आणि कथेचा विषय नसतो. म्हणून मातलीने सुद्धा विचार केला, अरे काय करावं याला, प्रेमाने सांगितलं तर आता प्रेमाने सांगायच्या स्थितीत हा राहिलेला नाही, आता रागवून सांगितलेलं बरं आणि त्याच्यासाठी कठोर झालं पाहिजे आता. म्हणून त्याने राक्षसासारखी मन एकदम गठ्ठ केलं की आपल्या बोलण्याचा कुणाला त्रास होतोय याचा नेहमी आपण विचार केला पाहिजे. पण आज मुलगा बिघडतोय, वाईट मार्गावर जातोय, ह्याच्यामुळे माझा नाश, माझ्या सगळे पूर्वज दुःखी होतील, नरकात जातील. म्हणून मातलीने त्या मुलाला असा शाप दिला, जा, अरे तू मृत्यू लोकात जाऊन तू एका शूद्राच्या घरी जन्म घेशील. असा शाप दिल्याबरोबर मुलगा भानावर आला आणि मुलगा आता बापाचे पाय धरू लागला, रडू लागला. कारण त्याला माहिती आहे आपला बाप कसा आहे. कारण रडलं, थोडं गाकलं, थोडं नाटक केलं की लगेच पगळतो आणि 10-5 रुपये देऊन टाकतो आणि मोकळा होतो, हे त्याला माहिती होतं. म्हणून तो आता बापाची तिथं लोटांगण घालू लागला, सांगू लागला, मला क्षमा करा, तुम्हीच पिता आहात, तुम्हीच सगळं काही आहात. आणि आईवडील खरंच देव असतात. आईला पृथ्वी म्हटलेलं आहे आणि वडिलांना स्वर्ग म्हटलेलं आहे. पण आईबापांनी सुद्धा आपले कर्तव्य व्यवस्थित निभावले पाहिजेत. मुलं लहान आहे तोपर्यंत संस्कार करणं, मोठं बरोबरीचा मुलगा झाला की त्याच्यासोबत मित्रासारखं राहणं आणि जेव्हा त्याला 2 पैसे कमवायची अक्कल येईल तेव्हा त्याचं लग्न करून देणे आणि आपण सगळी आपली प्रॉपर्टी असेल ती मुलांची विभागणी करून देऊन आपण संसारातून निवृत्ती घेणं, हे शहाण्या पुरुषाचं आणि शहाण्या बापाचं लक्षण आहे. मग हे केलं तर स्वतःला दुःख भोगावं लागणार नाही आणि मुलांनाही दुःख भोगावं लागणार नाही. हे धर्म आहे, हे शास्त्र आहे. तर मातलीने जेव्हा शाप दिला, आता मुलगा गडबडा लोळू लागला, तुम्हीच आईवडील आहात, तुम्ही सगळं काही आहात, तुम्हीच मला जन्म देणारे आहात, मग तुम्ही असं का करता, तुम्ही असं रागवू नका, मला माफ करा, मला उपशाप द्या. मातलीने सांगितलं, बेटा आता तर प्रेमाने बोलायचंच नव्हतं आणि नाहीच आहे, कारण याला रागावलोय ना, आता रागातच याच्याकडून काय ते करून घ्यायचं, म्हणजे याला वठणीवर आणायचं, हा शेवटचा पर्याय आहे. मग आता तर पोरांना वठणीवर आणायची गरजच पडत नाही. नुसतं रागवलं तरी औषध पिऊन मरतो, नुसतं रागावलं तर फाशी घेऊन मरतो. मग ह्याने तर सांगितलं, मातलीने सांगितलं, अरे राम आणि कृष्णाने काय केलं, अरे रामाने आईवडिलांना तीर्थरूप समजलं, त्यांच्यासाठी वनवासात गेला. कृष्णाने आईबापासाठी काय केलं, आईबाप तुरुंगातून सोडवले. मग अरे तू आम्हाला सोडवणार नाही, अरे तू मुलगा कशासाठी असतो माहिती आहे, पुत्र म्हणजे काय असतं, पुत्र नामाची व्याख्या काय आहे सांगितलं, जो पून नामक नरकातून पितरांना काढतो त्याला पुत्र म्हणतात. आणि तू त्यावेळी सांगितलं, मला माफ करा, मला उपशाप द्या, मला एवढी कठोर शिक्षा देऊ नका, मृत्यू लोकात जायचं अवघड आहे, तिथं गेल्यावर शूद्राच्या घरी जन्म घ्यायचं तेही अवघड आहे. त्याने सांगितलं, ठीक आहे, मी तुला उपशाप देतो, तो म्हणजे तू शूद्राच्या घरी जन्म न घेता तू ब्राह्मणाच्या घरी जन्म घेशील आणि तिथे जन्म घेऊन पण दरिद्री ब्राह्मणाच्या घरी जन्म घेशील आणि तिथून पुढे तू नर्मदा किनारी जायचं आणि तपश्चर्या करायची, हा उपशाप आहे. त्याने सांगितलं, ठीक आहे. मग त्याचं तिथेच आदपतन झालं, म्हणजेच त्याचं तिथून स्वर्गातून पतन झालं ते मृत्यू लोकामध्ये. त्याने मृत्यू लोकामध्ये येऊन एका दरिद्री ब्राह्मणाच्या घरी जन्म घेतला. आता त्या ब्राह्मणाच्या घरी अगोदरचेच 10-12 लेकरं होते आणि हा त्याच्यामध्ये. मग पण ब्राह्मण धर्मशास्त्राला जाणणारा होता, मानणारा होता. म्हणून त्याने ह्याचे वयात आल्यावर 7-8 वर्षाचा झाल्यावर त्याचे उपनयनादी संस्कार केले. म्हणून त्याला गायत्री मंत्र वगैरे देऊन आता तो गायत्री मंत्रही जप करू लागला. जे भगवान आहेत की वडील सांगायचे, आता वडिलांच्या आज्ञेचं पालन करू लागला. मग वडिलांच्या आज्ञेचं पालन करत असता भगवान नारायण आहेत, वडिलांनी सांगितलं त्याचं नामस्मरण करत राहा, तो आपल्या हृदयात असतो, त्याची कधी आठवण करत जा, त्याचं भजन करीत जा.
असं म्हणता म्हणता आता सगळं रोज नित्यक्रम वडिलांचा बघून बघून त्याला एक दिवस असं वाटू लागलं की आपण पूर्वजन्माच्या कर्मामुळे आपण जो शापित झालेलो आहोत ते शाप धुवून टाकण्यासाठी आपण नर्मदा किनारी गेलं पाहिजे. म्हणून तो नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती गेला आणि तिथे जाऊन तो तपश्चर्या करू लागला. अशी कडक तपश्चर्या त्याने पहिले 6 महिने तो फळं खाऊ लागला. फळं खाऊन तपश्चर्या करायचा, रोज मैयेचं स्नान करायचा आणि मैयाचं जल प्यायचा. मैयाचं जल पिलं तर असाध्य रोग बरे होतात. मग हा सुद्धा जलपान करायचा आणि स्नान करायचा आणि त्या जंगलामध्ये तिथं जे फळं मिळतील, फळं तोडायचे नाही, खाली पडलेलं फळ खायचं. 6 महिने फळं खाऊन तपश्चर्या केली, भगवान नारायणाचं भजन केलं आणि पुढचे 6 महिने तो झाडांचे पानं खाली पडून पिकून पडलेले पानं खाऊन तपश्चर्या करू लागला. पुढचे 6 महिने तो आता हरळ खाऊ लागला, गवत, आणि 6 महिने गवत खाऊन त्यांनी तपश्चर्या केली आणि त्याच्या पुढचे 6 महिने फक्त पाणी पिऊन तपश्चर्या करू लागला आणि आता त्याच्या पुढचे 6 महिने फक्त हवा पिऊन साधना चालू आहे. त्यावेळी भगवान महाविष्णू आणि लक्ष्मी आईसाहेब प्रत्यक्ष साक्षात त्याच्यासमोर नर्मदा किनारी प्रकट झाल्या. ते प्रकट झाले म्हणून नर्मदा मैयासुद्धा आली, कारण आपल्या घरी पाहुणे आल्या म्हटल्यावर आपल्याला पुढं गेलंच पाहिजे ना समोर. म्हणून नर्मदा मैयाला वाटलं माझ्या घरी पाहुणे आलेत, आता मी गेलं पाहिजे, म्हणून नर्मदा मैयासुद्धा प्रकट झाली आणि तो भगवंताची एवढी स्तुती करू लागला. नर्मदा पुराणामध्ये खूप वर्णन आहे. प्रत्येक अवयवाची, प्रत्येक अलंकाराची आणि प्रत्येक गुण आणि दोषाची भगवंताची स्तुती केलेली आहे. मग एवढी स्तुती झाल्यावर भगवान एवढे प्रसन्न झाले. भगवंताने सांगितलं की काय पाहिजे तुला, तू कशासाठी साधना केली. तेव्हा त्या दारुकाने सांगितलं की माझी साधना म्हणजे जो शाप आहे त्या शापातून मुक्ती होण्यासाठी आणि अखंड मी इथे येऊन जे शिवलिंग स्थापन केलं, कारण नर्मदा किनारी शिवलिंगाची पूजा अति महत्त्वाची आहे. मी शिवलिंग स्थापन केलं आणि या शिवलिंगाची मी पूजा केली, इथे तपश्चर्या केली. नर्मदा माई त्याला साक्षी आहे. तिच्या पवित्र जलामध्ये स्नान केलं, तिचं जलच मी पिलो, दुसरं काहीच नाही. तर आता तुम्ही माझी या शापातून मुक्ती करा. भगवंताने सांगितलं, अरे ज्या दिवशी तू नर्मदा मैयेचं पहिलं स्नान केलं त्याच दिवशी तुझा शाप संपला. आता तुझ्याकडे हे सगळं पुण्य आहे, हे साठा आहे, आता या साठ्याचं तुला काय करायचं ते सांग. त्यावेळी त्या दारुकाने सांगितलं, माझी तर काही अपेक्षा नाही आहे, पण तुमची जर तयारी असेल तर मला तुमच्या रथाचा सारथी बनवा. भगवंताने तर अगदी आनंदाने त्याचा स्वीकार केला आणि पुढे तो भगवान श्रीकृष्णाच्या रथाचा सारथी बनला. म्हणून भगवान महाविष्णूंनी सांगितलं, तुझी इच्छा पूर्ण होईल. भगवान श्रीकृष्णाचा रथाचा सारथी बनल्यामुळे आता त्याला कशाची अडचण नाही, म्हणजे भगवान जवळच आहे. आणि आता नर्मदा मैयेने सांगितलं की हे जे शिवलिंगच तू स्थापन केलं, ह्याची एवढी तू साधना केली, तर या साधनेमुळं आणि या पवित्र जलामुळे हे शिवलिंगाचं नाव आता आजपासून दारुकेश्वर होईल. आणि भगवान महाविष्णूला त्याने सांगितलं, दारुकाने तुम्ही या ठिकाणी थांबायचं. भगवान महाविष्णू आणि लक्ष्मी आईसाहेब तुमचं अखंड वास्तव्य नर्मदा किनारी असावं, म्हणून भगवान महाविष्णू आणि लक्ष्मी आईसाहेब नर्मदा किनारी त्यांचं वास्तव्य आहे. दारुकेश्वर तीर्थ मला नक्की सांगता येणार नाही, पण असं वाटतं ते लुप्त असावं, कुठंतरी दिसलं नाही. पण नर्मदा मैयेने सुद्धा त्याला आशीर्वाद दिला आणि तो त्याच ठिकाणी पवित्र पावन होऊन परत आपल्या धामात निघून गेला. म्हणजेच ही दारुकेश्वर तीर्थाचं महती. आता ओघाओघाने, कारण रस्ता उरकत नव्हता आणि थोडं उदास वाटत होतं, म्हणून पतिदेवांना आम्ही सगळ्यांनीच सांगितलं की तुम्ही सांगा काहीतरी, म्हणून त्यांनी ही कथा सांगितली, तीच मी आता तुम्हाला सांगितली. म्हणून आता पुढे आम्ही बंजारी मातापासून पुढे निघालो, तर पुढे आता 10 किलोमीटर चालून गेलो आणि 10 किलोमीटर चालून गेल्यावर आता पुढे एक उजव्या हाताला, कारण छोटे छोटे गावं लागायचेच, पिपरिया, परासिया, लवेरी असे छोटे छोटे गावं लागत होते. सगळं आदिवासी एरियात, जंगलामध्ये तेच लोक बिचारे. मग पुढे गेल्यावर
आता लखनौपासून निघाल्यापासून आम्ही जवळजवळ 30 किलोमीटर चाललो होतो आणि आता 11 11:30 वाजता आम्हाला उजव्या हाताला रस्त्याच्या गुड्डू ढाबा लागला. आता एवढा आनंद झाला कारण भुका खूप लागलेल्या होत्या. सकाळपासून 2 चहा घेऊन निघालेलो होतो, 30 किलोमीटर चाललेलो होतो. काही गंमत नव्हती. सगळा रोड रस्त्याने कुठं काही व्यवस्था नव्हती. आणि आता हा ढाबा दिसला, आनंद झाला, आता जेवायला मिळणार आहे. आम्ही तिथं बघतच चाललेलो होतो. तेवढ्यात गुड्डूने आम्हाला बघितलं, लगेच हाक मारली, आओ बाबाजी आओ. आम्ही लगेच गेलो तिकडे. तिथं जाऊन बाहेर बसलो. आता बाजा टाकलेल्या होत्या ढाब्यासमोर आणि त्या बाजावर अशा फळ्या मांडलेल्या होत्या. आम्ही चौघेजण त्या बाजावर जाऊन बसलो. त्या बाजावर बॅगा ठेवल्या आणि खाली फळीवर बसलो. तर तेवढ्यात त्याने स्वयंपाक चालूच होता. तो म्हटलं तुमच्यासाठी ना आलू पराठे बनवतो, अगदी गरमागरम. आम्ही म्हटलं ठीक आहे. त्याने सुंदर असे आलू पराठे बनवले. आणि आता आम्हाला एवढ्या भुका लागल्या, त्याला काय अंदाज आहे परिक्रमावासी किती खातात. बिचारा नवीनच कमी वयाचंच आहे, छोटासा. त्याला काय एवढा अंदाज आहे की हे लोक किती खाणारे आहेत. एवढ्या भुका लागलेल्या त्याने 2-2 पराठे आणून दिले. आम्ही चौघांनी 2-2 पराठे त्याला फक्त 1-2 चक्रा मारूस तवरच आम्ही तेवढे संपून टाकले. आता परत आणायचे, परत एक दिला, पण आम्हाला काहीच झालं नाही. अजून एक कोपराही भरला नाही आमचा. त्यांनी सांगितलं माफ करा, माझ्याकडचं पीठच संपलं, आता सगळं पीठच संपून गेलं, आता काय करू, मला माफ करा, तुम्हाला मी बिस्किट देऊ का. आम्ही म्हटलं नाही तसं काही नाही. भरलं आमचं पोट, पण आमची भूक अजून खूप होती. कारण ती नाजूक छोटे पराठे होते. तेवढ्याने काय होणार आहे एवढं चालल्यावर. तेव्हा तो म्हटला काही तुम्हाला बिस्किट वगैरे देऊ का. नाही माझे पतिदेवाने सांगितलं तसं काही नाही, पाणी वगैरे द्या फक्त. आणि ती भाजी होती ती पिऊन घेतली. आता काय भूकही खूप लागलेली होती. तो म्हटला अजून स्वयंपाकही तयार झालेला नाही, कारण 12च्या पुढेच मी स्वयंपाक करतो. एवढे लवकर कोण जेवायला येतं आहे 11 11:30ला. म्हणून सांगितलं ठीक आहे, जे असेल ते असेल. दिलं, एवढंच खूप झालं. म्हणून तिथे पाणी वगैरे पिलो. त्याने सांगितलं आता ताटंही धुवायची नाही, इथं हॉटेल आहे त्यामुळे ताटं धुवायला माणसं आहेत. आम्ही तिथून उठलो आणि आता पुन्हा पटांगणामध्ये त्या फळ्यावरती जाऊन बसलो. तिथं बसल्यावर एकमेकांना म्हणू लागलो की खरंच त्या मुलाची खूप इच्छा आहे की अन्नदान करण्याची, पण त्याला अंदाज नसल्यामुळे झालं. पण खूप छान परोठे होते, अजूनही किती काही खाल्ले असते, 4-4 5-5 खाल्ले असते असं वाटू लागलं. पण त्या परिक्रमेमध्ये त्याचा तो ढाबा होता. पण आम्ही जेव्हा दुसऱ्या परिक्रमेमध्ये म्हणजे 15-16च्या परिक्रमेमध्ये गेलो, तेव्हा आम्ही त्या ढाब्याच्या धोरणाने गेलो. आम्हाला वाटलं गुड्डूचा ढाबा आम्ही थेट तिथं गेलो. पण तिथं गेल्यावर विचारलं तर आम्हाला त्या दिवशी नेमकं सोमवारचा उपवास होता. दुसऱ्या परिक्रमेमधला मुद्दा म्हणून सांगते आहे. तर सोमवारचा उपवास होता म्हणून आम्ही त्यांना म्हटलं गुड्डू कुठे आहे. तो म्हटला गुड्डू कोण गुड्डू. आता कारण इथं तर एवढ्या सगळ्या गाड्या गर्दी झालेली, आम्हाला मालकही कळत नव्हता, ते गाडीवाले ड्रायव्हर ते काही कळत नव्हतं. पण विचारलं मोगं बस. ते म्हटलं माझे पतिदेव म्हटले या ढाब्याचा मालक कोण आहे. तो माणूस म्हटला मी आहे. अरे गुड्डू होता ना. तो म्हटला हो गुड्डू होता, पण गुड्डूने हा ढाबा विकला. अरे चांगली सेवा करत होता बिचारा, कधीमधी येणारे परिक्रमावासियांचे, तर विकला म्हटल्यावर आता. ते म्हटले तुमची त्याची ओळख आहे का. आम्ही सांगितलं हो. माझे पतिदेव म्हटले तो ना आम्ही 2 वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा त्यांनी आम्हाला जेवण दिलं होतं इथे. ते म्हटले अरे केवढा योगायोग आहे, नेमकं गुड्डू आज इथं येणार आहे पैसे न्यायला त्याचे. आणि त्याने लगेच फोन केला आणि तो 2-3 मिनटात गुड्डू तिथं आला. मग तो म्हटला तो कधी येत नसतो, आता 2-4 महिने झाले ढाबा विकून, मग आता आम्ही चालवतो, तो काही येत नाही इकडे, पण आज नेमकंच येणार आहे. आणि तेवढ्यात तो आला. त्यालासुद्धा खूप वाईट वाटलं. तर म्हटला काय करणार, परिस्थिती थोडी बदलली, खर्च खूप झाला त्यामुळे विकावा लागला, नाहीतर माझी इच्छा होती परिक्रमावासियांची सेवा करायची. सांगितलं ठीक आहे तुझी इच्छा आहे, मैया तुला कुठेही देईल तसं की सेवा करण्यासारखं ठिकाण. त्याने सांगितलं हो आता मैयेवरच सोडलं आहे. मग त्या मालकाने सुद्धा आमचा एवढा आदर केला. तो म्हटला अरे तुझे जुने आहेत ते आणि भक्त आहेत मैयाचे, म्हणून तो म्हटला तुमची ओळख आहे ना, मग मी सुद्धा तुम्हाला जेवण देतो. पण आम्ही सांगितलं आम्हाला जेवायचं नाही, आमचं आज उपवास आहे. तो म्हटला फराळ बनवतो. मग त्याने अशी बटाट्याची भाजी बनवली, पातळ भाजी रश्श्याची, आणि म्हटला खा.
आता काय खाणार? त्याच्यामध्ये सगळे जिरे मोहरीन सारा मसाला टाकलेला होता. पण पर्याय नव्हता. तेव्हासुद्धा तेवढंच चालून आलेलो होतो आणि आणखी तेवढंच जायचं होतं. म्हणून नाईलाजाने ते खाल्लं आम्ही. पण या परिक्रमेमध्ये म्हणजे पहिल्या परिक्रमेमध्ये आता चौघांनी जेवण वगैरे पोटभर झालं. पोटभर म्हणायला काही हरकत नाही, कारण जे मिळालं, जेवढं मिळालं ते मैयाने आपल्याला दिलेलं आहे आणि ते आपल्याला तिच्या कृपेने भेटलेलं आहे. म्हणून आपण उगाचच नावही ठेवायचं नाही आणि त्याचा अव्हेरही करायचा नाही. म्हणून जेवण झालं, त्या ठिकाणी बसलो. पण आता ऊन खूप झालेलं होतं, पण आता चालल्याशिवाय पर्याय नव्हता. कारण माझ्या पतिदेवांनी सांगितलं शक्यतो इकडं अजूनही जंगलच दिसतंय. म्हणून तिथं लोकांनासुद्धा विचारलं तर ते म्हटले 4-5 किलोमीटर गेल्यावर एक गाव आहे. मग त्याच्यानंतर सगळे छोटे छोटे गावं आहेत आणि शक्यतो गावही पुढे लागणार नाही, सगळं जंगलच आहे जसं आत्ता चालत आलात. मग तर म्हटलं ठीक आहे, आता निघायलाच पाहिजे. म्हणून आम्ही त्या ठिकाणावरून गुड्डूला नर्मदेहर म्हणून त्याचा नंबर वगैरे घेऊन आता तिथून पुढे निघालो. पुन्हा रस्त्याने मोठ्या हायवेने चालायला लागलो. आता पुढे तिथून निघाल्यावर पुढे डोंडवारा म्हणून एक गाव लागलं. त्याच्या पुढे प्रेमनगर, मुंगवणी. आता त्या प्रेमनगर, मुंगवणी त्या परिसरामध्ये एक नदीसुद्धा लागली, खूप मोठी नदी आहे. आणि त्याच्या थोडं पुढं गेल्यावर एक टोल नाका लागतो. तेव्हा तो टोल नाका चालू होता. त्याच्यानंतर दुसऱ्या परिक्रमेत तो टोल नाका चालू नव्हता, कारण त्या टोल नाक्यामुळे तिथे पाणी वगैरे भेटत होतं. पण आता तो चालू नसल्यावर तिथं काहीच भेटलं नाही. त्याच्याही पुढे आता पुढे बकोरा म्हणून गाव लागलं, छोटंसं गाव. आणि बकोरापासून पुढे निघाल्यावर आता जवळजवळ 17-18 किलोमीटर काहीच नाही, नुसतं जंगलच जंगल दोन्ही बाजूंनी, भयंकर. पण तिथून फक्त बचई नावाचं गाव तिथून दाखवायचे. तर आता 17 किलोमीटर असं जंगलातून चालत गेलो आणि हा जंगलाचा प्रवास संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालू होता. बचई गावामध्ये संध्याकाळी 6 वाजता पोहोचलो. कारण आता तिथं गेल्यावर तर ते गाव खूप मोठं आहे, लोकसंख्येचं मोठं, पण जास्त काही असं दिसायला चांगलं वाटलं नाही. म्हणजे गरिबी वाटली तिथे जास्त. म्हणून तिथे विचारपूस केली तर त्या लोकांनी सांगितलं हा डाव्या हाताला उंच डोंगर आहे, त्या डोंगरावर एक लाईट दिसत होता, तिथे आश्रम आहे सांगितलं, तिथे जा तुम्ही. आता एवढ्या उंच चढायचं, पुन्हा सकाळी खाली उतरायचं. आम्ही त्या लोकांना म्हटलं तर गावात कुठं व्यवस्था होत नाही का? ते म्हटले नाही, अजिबात नाही. मग 1-2 ठिकाणी चौकशी केली, हॉटेलवाल्यांना विचारलं, दुकानावाल्यांना विचारलं, कोणी काही कबूल होत नाही. पण एका मेडिकलवाल्याला माझे पतिदेव विचारत होते, तेव्हा त्याने सांगितलं, तो काही यांच्यासोबत बोलत असता तिथे दुसरा मनुष्य होता, तो काही औषधं घेत होता. तर त्याने यांचं बोलणं ऐकलं आणि तो म्हटला, अरे परिक्रमावासी आहे का? इकडं परिक्रमावासींची एवढी सवय नाही, पण माझं गाव जवळ नाही, नाही तर मी तुमची व्यवस्था केली असती, तुम्हाला घेऊन गेलो असतो घरी. आता काय करायचं? त्याने सांगितलं एक काम करा, मी तुमची व्यवस्था इथंच करतो, कारण माझं गाव इथून पुढे 4 किलोमीटर पौडी म्हणून गाव आहे आणि तिथं आता 4 किलोमीटर तुम्ही एवढ्या अंधारात कसं चालणार? आम्ही सांगितलं हो ना, कारण आताच खूप थकलेलो आहोत. आत्ताचं किलोमीटर आमचं झालेलं होतं 53 किलोमीटर. आता अजून 4 किलोमीटर चालायची हिंमत नव्हती. पण आम्ही जेव्हा दुसऱ्या परिक्रमेमध्ये दोघंच गेलो होतो तेव्हा तर ते अंतर चाललं होतं. म्हणजे जवळजवळ आमचं त्या दिवसाचं अंतर म्हणजे दुसऱ्या परिक्रमेमधलं 57 किलोमीटर आम्ही त्या दिवशी चाललो होतो. कारण आम्ही तेव्हा खूप चालायचो, दोघं होतो तेव्हा. एक दिवस 69 किलोमीटर चाललो होतो. कुणाला खोटं वाटेल, पण जेव्हा आम्ही पायी चालल्यावर आम्हाला काही कळलं नाही आम्ही किती चाललो आहे. पण जेव्हा मोटरसायकलवर परत परिक्रमेला गेलो ना, तेव्हा आम्ही ते अंतर मोजलं होतं. मोटरसायकलवर ते किलोमीटर लावून या गावापासून त्या मुक्कामाच्या गावापर्यंत किती अंतर, तर 69 किलोमीटर भरलं होतं. आणि मागच्या वेळी म्हणजे दुसऱ्या परिक्रमेत इथं 57 किलोमीटर चाललो होतो आणि पहिल्या परिक्रमेत आता 53 किलोमीटर चालून आलो आहे. म्हणून त्यांना सांगितलं आता पुढे नाही चालू शकत. तो म्हटला थांबा, मी इथं काहीतरी विचारतो. मग त्याने त्याचे एक शिक्षक ओळखीचे होते, त्यांना त्यांनी फोन केला आणि विचारलं की शाळेची चावी आहे का? मग त्यांनी सांगितलं तिथं शेजारी गावात एक मॅडम राहती, तिच्याकडे चावी आहे. हा मनुष्य तिथं गेला, तिच्याकडून चावी घेऊन आला शाळेची. आमची तिथं मराठी शाळेत व्यवस्था केली आणि शाळेत व्यवस्था केल्यावर त्यांनी सांगितलं आता जेवणाचं कसं?
आता गावात थोडी व्यवस्था होणार आहे. तो म्हटला माझं गावही खूप लांब आहे. इथून जायचं, स्वयंपाक कधी बनवायचा, परत घेऊन यायचा. तुम्हाला तोपर्यंत खूप भुका लागतील, उशीर होईल. मग एक काम करतो, त्याने तिथं गावात एक शुद्ध शाकाहारी हॉटेल होता. त्याने हॉटेलवाल्याला सांगितलं की ह्या चौघांचं जेवण दे. तो पैसे देऊन गेला आणि जेवण इथं नाही तर तिथं नेऊन दे त्यांना. हॉटेलवाल्याने सांगितलं ठीक आहे. मग त्या माणसाने एवढी व्यवस्था केली आणि आम्हाला वाटलं त्याचा नंबर वगैरे घ्यावा. तो म्हटला मी आलोच 5 मिनिटात असं म्हटला आणि गेला तर तो परत आलाच नाही. आम्हाला भेटलाही नाही आणि त्याचा नंबरही आम्हाला भेटला नाही. त्याचं नावही कळलं नाही, कोण होता काहीच कळलं नाही. पण गेला. कारण नर्मदा मैया आपल्याला कुठंच लांब टाकत नाही. आपण फक्त परिक्रमेत आहोत तेवढी सांभाळत नाही, घरी असताना सुद्धा आपण कुठंही असो फक्त तिची खरंच सांभाळते, खूप काळजी घेते. मी तर खरोखर खूप अनुभव घेते. असं वाटतं मी रोज मैयाच्या सोबतच आहे आणि आता हे अनुभव कथनाने तर असं वाटतं मी मैयापासून अजिबात लांब नाही आहे. म्हणून ना नर्मदा मैयाने एवढी व्यवस्था लावून गावामध्ये आजचा मुक्काम बरं झालं. तिथे हँडपंप होता. तिथे आम्ही हातपाय वगैरे धुतले, आरती पूजा केली. तोपर्यंत तो हॉटेलवाला आमच्यासाठी जेवण घेऊन आला. त्याने सांगितलं बाबाजी मी खूप शुद्ध शाकाहारी एकदम स्वच्छतेत स्नान करून मी स्वयंपाक बनवला तुमच्यासाठी. म्हणून कारण परिक्रमावासी आहे, नको माझ्याकडून काही पाप घडायला, नको मैयाचा काही दोष मला लागायला, म्हणून मी खूप स्नान वगैरे करून एकदम पवित्र शुद्धतेत मी तुमचा स्वयंपाक बनवला आणि घेऊन आलो. आता तुम्ही हे जेवण करा आणि भांडे इथंच ठेवून द्या आणि मी सकाळी मॅडमकडून घेईन, सर आल्यावर घेऊन टाकीन मी माझे भांडे. त्यांनी सांगितलं आणि जेवण ठेवून तो निघून गेला. आता तोपर्यंत आमची आरती पूजा होती. आता खूप थकलेलो होतं म्हणून जेवण वगैरे पटकन करून घेतलं, कारण भुकाही खूप लागलेल्या होत्या. जेवण झाल्यावर विश्राम करायचा आहे म्हणून आता त्या शाळेमध्ये लाईटही नाही, मोबाईलच्या उजेडाने एवढं सगळं केलं. आता झोपण्यासाठी आता जो दरवाजा होता त्या दरवाजाला कडी नव्हती आतून. मग आम्ही एक कमंडलू, चौघांचे कमंडलू असे त्याला आतून लावून दिले, कारण हे नर्मदा मैयाचंच आहे म्हणून नर्मदा मैया सांभाळेल. अरे दिवसा ती जंगलात सांभाळती, कुठं सांभाळती आणि पळणार नाही. मग म्हणून नर्मदेहर म्हटलं आणि आता एकमेकांना नर्मदेहर म्हणून त्या ठिकाणी सगळेजण विश्रामाच्या दिशेने गेलो. म्हणून आजचा विश्राम इथेच झाला म्हणून ती थांबते. नर्मदेहर.